स्वागत करतो। आजची जी पत्रपरिषद आहे ती भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय सदस्यता अभियान जे आहे ते महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुरू झालेलं आहे आणि जळगाव महानगर जिल्ह्याचं अभियान आमच्या अध्यक्षा आदरणीय उज्ज्वलाताई बेंडाळे यांच्या नेतृत्वामध्ये आमचे आमदार राजूमामा घोडे यांच्या मार्गदर्शनात आणि या अभियानाचे संयोजक म्हणून ॲडव्होकेट महेश जोशी जे आमचे महामंत्री आहेत त्यांच्या अभियान संयोजक म्हणून हे अभियान जे आहे ते पुढचे महिना 2 महिने सुरू राहणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय सदस्यता अभियान हे सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू झालं। विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड आणि जम्मू आणि काश्मीर या 4 राज्यांच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाचं सदस्यता अभियान हे जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे। सदस्यता अभियान हे नूतनीकरण असतं सदस्यत्वाचं, ज्यांना नवीन सदस्य व्हायचं आहे त्याचबरोबर जे जुने सदस्य आहेत, जुने पदाधिकारी आहेत त्यांना देखील आपली सदस्यता जी आहे ती नूतनीकरण ती करून घ्यायची असते। आणि आतापर्यंत 4 राज्य वगळून देखील भारतीय जनता पक्षाने जवळपास 12 कोटी सदस्याचा जो टप्पा आहे तो क्रॉस केलेला आहे, तो कव्हर केलेला आहे। आणि भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्राचं अभियान जे आहे ते 21 डिसेंबर रोजी आमचे आदरणीय आमदार राजूमामा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील मी या परिषदेमध्ये स्वागत करतो। तर 21 तारखेला आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी, आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी, राज्याचे नेते असलेले आदरणीय देवेंद्रजी, आमच्या उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी यांच्या मार्गदर्शनामध्ये नागपूर येथे राज्याची कार्यशाळा संपन्न झाली आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची सदस्यता नूतनीकरणाचं हे करून पहिला सदस्य म्हणून देवेंद्रजींची नोंदणी झाली आणि या अभियानाला सुरुवात झाली। त्याचा पुढचा टप्पा म्हणून जिल्ह्याची कार्यशाळा जी आहे ती जळगाव महानगर जिल्ह्याची कार्यशाळा आज होते। संपूर्ण महाराष्ट्रात 22 ते 26 डिसेंबर दरम्यान जिल्ह्याच्या कार्यशाळा आणि 27 ते 30 डिसेंबर या मंडळाच्या कार्यशाळा संपन्न होतील। त्यानंतर 1 जानेवारी ते 15 जानेवारी प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियान जे आहे संपूर्ण राज्यामध्ये राबवलं जाणार आहे। या अभियानाच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचा बूथपासून शक्ती केंद्र, मंडल, जिल्हा ते राज्य पदाधिकारी हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय राहणार आहेत। ही संपूर्ण मोहीम जी आहे ती डिजिटल मोहीम आहे। प्राथमिक सदस्यता मोहीम जी आहे ती डिजिटल याच्याने राबवली जाणार आहे। संपूर्ण देशभरामध्ये एक क्रमांक दिला गेला आहे, ज्या क्रमांकावर मिस्ड कॉल जर केला तर कुणालाही भारतीय जनता पक्षाचे सदस्य ज्याची इच्छा असेल त्याला बहाल करण्याच्या दृष्टीने एक लिंक येते। 8800002024 असा हा क्रमांक आहे। या क्रमांकावर आपण मिस्ड कॉल दिला तर आपल्याला लिंक येते आणि त्या लिंकमध्ये भारतीय जनता पक्षाचा सदस्य होण्यासाठी ज्या काही अटी आहेत किंवा ज्या काही कंडिशन्स आहेत, टर्म्स आहेत त्या आपण स्वीकृत केल्यानंतर आपल्याला ती माहिती त्या वेबसाईटवर भरायला लागते आणि ती माहिती भरल्यानंतर आपला नाव असेल, पत्ता असेल, मोबाईल क्रमांक असेल, आपला मतदानाचा जो EPIC ID नंबर आहे तो देखील त्या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे। अशी सगळी माहिती भरल्यानंतर आपलं सदस्यत्व आणि आपल्याला एक क्रमांक मिळतो। अशा पद्धतीने अत्यंत पारदर्शक आणि लोकशाहीवादी प्रक्रियेने भारतीय जनता पक्षाच्या बूथपासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुका ज्या आहेत ते संपन्न होण्याच्या दृष्टीने हे अभियान अत्यंत महत्त्वाचं आहे।